स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजची रेसिपी पाहून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं ते पहिलं कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा पण प्रयत्न करा। अगदी कमी वेळेमध्ये आणि झटपट अशी स्वस्तात मस्त अशी आपल्याला 30 रुपये पावशेर अशी भेटणारी गोडी शेव आपण तयार करणार आहे घरामध्येच। तर मुलांच्या सध्या सुट्ट्या पण चाललेल्या होत्या, तर मुलांचं चाललेलं मम्मी घरामध्ये गोडी शेव बनव खायला, तर म्हटलं चला आता गोडी शेव बनवूया। तर आणि तो तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करूया। चला आता जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। गोडी शेव करायचं म्हटलं तर लागणार आहे पहिलं हे डाळीचं पीठ लागणार आहे आपल्याला। तर इथे एक पातेले इतकं डाळीचं पीठ घ्यायचं आहे आणि पीठ चाळून घ्यायचं। फर्स्ट टाइम करत असाल तर एका वाटीचंच माप करायचं आहे, एक वाटी भर याचीच करून पाहिजे सुरुवातीला। तर इथं एक पातेलं मी पीठ घेतलेलं आहे, साधारण 3 वाट्या किंवा 4 वाट्या इतकं डाळीचं पीठ असणार आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहे बडीशेप, अर्धा चमचा इतकी बडीशेप ठेचून घेतली आहे। बडीशेप नंतर तेलाचा वापर करायचा, 3 चमचे इतकं तेल घालायचं। जास्त पण तेल वापर करायचं नाही, फक्त 3 चमचे तेल घालायचं आहे। आणि आता आपण ज्या पातेल्याने पीठ घेणार आहे त्याच पातेल्याने आपल्याला पुढचं पण साहित्य घ्यायचं आहे। तर व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे तुमच्या लक्षात येईल रेसिपी। तर आता हे तेल आणि जे आपण बडीशेप मिक्स केलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं। तर हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं दोन्ही हाताने आणि जोपर्यंत आपला गोळा तयार होत नाही तोपर्यंत मिश्रण मिक्स करत राहायचं आहे पीठ। बघा आता इथं दोन्ही पण हाताने मी करत आहे। आपण जेव्हा बाहेर गोडी शेव घ्यायला जातो 30 रुपये पावशेर, 35 रुपये पावशेर पण असते काही ठिकाणी। तर आता बघा छान असं आपलं पीठ तयार झालेलं आहे, गोळा तयार होतोय हातामध्ये। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक ज्या पद्धतीने मळतो त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालत आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। अचानक जास्त पाणी घालायचं नाही म्हणजे पातळ पण झाला नाही पाहिजे, घट्टसरच असा गोळा तयार करायचा आहे। चिकट असतं डाळीचं पीठ त्यामुळे थोडंसं हाताला चिटकणारच आहे। तर इथं आपलं आता पीठ मळून झालेलं आहे। 5 मिनिटासाठी पीठ भिजू द्यायचं आहे, जास्त वेळ भिजायचं नाही। डाळीचं पीठ आहे ते लगेच मऊ पडून जातं, त्यामुळे 5च मिनिटं पीठ भिजू द्यायचं आहे। सॉफ्ट असा डो तयार करून झाला आहे आणि आता पुढची प्रोसेस करायची पटपट। आता ही खाली मी आता किचनच्या प्लॅटफॉर्मवरतीच वळणार आहे, त्यामुळे धुवून घेतलं आहे स्वच्छ असं आणि आता कोरडं करून घ्यायचं। तर चला आपण ज्या पद्धतीने जिलेबी वळतो, शेवते वळतो त्याच पद्धतीने आपल्याला आता ही गोडी शेव वळून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने दोन्ही हाताने गोडी शेव वळून घ्यायची। जास्त पातळही नाही आणि जास्त जाड पण नाही ठेवायची, मीडियम साईजमध्येच वळायची आणि आपल्या अंदाजानुसार कट करायची एकसारखी। खूप सोपी आहे ही पद्धत करण्याची, म्हणजे गोडी शेव करणंच खूप सोपं आहे। आपण नेहमी विकत आणण्यापेक्षा म्हणजे 30 रुपयाची आपण जरी पावशेर आणली तरी इतक्यात संपते। तर 30 रुपयाचं आपण बेसन पीठ वगैरे आणून घरामध्ये केली तर आपली जवळजवळ अर्धा किलो इतकी गोडी शेव तयार होते। तर चला सगळे असेच आता गोडी शेव तयार करून घेऊ। एकीकडे लगेच गॅसवरती तेल ठेवलं आहे कढईमध्ये तापण्यासाठी आणि आता तेल गरम झाल्यानंतर एक एक करून सोडायची गोडी शेव, एकत्र सोडायची नाही म्हणजे चिटकणार नाही तेलामध्ये। तर अशा पद्धतीने एक एक करून तेलामध्ये सोडून मीडियम गॅसवरती सगळी ही गोडी शेव आता तळून घेणार आहे आपण। गॅसची फ्लेम ही अगदी मीडियम ठेवायची, लो पण ठेवायची नाही जास्त आणि फुल पण नाही ठेवायची, मीडियम फ्लेमवरतीच तळायची आहे। अधूनमधून बघू शकता अशा पद्धतीने पलटत राहायचे आहे। मीडियम गॅसवरती गोडी शेव तळल्यामुळे काय होतं,
आतमध्ये कच्ची राहत नाही आणि मस्त अशी क्रिस्पी बनते. बडीशेप घालायला विसरू नका. बडीशेप घातली तर टेस्ट इतकी छान लागते या गोडीशेवची तर बास कधी. बघा तर आता इथं लाल असा गोल्डन कलर होऊ दिलेला आहे. तर सगळीच आता गोडीशेव आपण तळून घेऊ. तोपर्यंत एकीकडे आपण आधीच सुरुवातीला लगेच गूळ किसून ठेवायचा आहे. थोडासा वेळ लागतो गोडीशेव तळायला, पण चांगली तळली तरच ती छान लागते. नाही तर आतमध्ये आपण जर फुल गॅसवरती तळली तर आतमधून कच्ची राहते, त्यामुळे ती क्रिस्पी होत नाही. त्यामुळे मीडियम गॅसवरतीच तळायची आहे. तर बघा इथं सगळीच गोडीशेव आपण आता तळून घेणार आहे. एक दिवस असं ठरवलं की घरामध्ये मी आता एकदा तरी गोडीशेव ही बनवून बघणारच आहे. म्हणजे विकत आणण्याची गोडीशेव गरज पडणारच नाही. तर खरोखर मी एक दिवस गोडीशेव बनवून बघितली तर अगदी परफेक्ट अशी झाली होती. त्यामुळे आता डायरेक्ट अर्धा किलो बेसन पिठाचीच गोडीशेव बनवलेली आहे. आता नेहमी मी अशीच घरामध्ये करत असते आणि तुम्ही पण आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर घरातच गोडीशेव करा आणि कमेंटमध्ये पण सांगत जा कशी झाली आहे. तर आता मस्त कलर पण छान येतोय गोडीशेवला. तर सगळी गोडीशेव इथे तळून झालेली आहे. काढून घेऊ आता. आणि बघा तुम्हाला आता दाखवते मी किती क्रिस्पी झालेली आहे. आवाज ऐका तुम्ही आता. गोडीशेवचा आवाज असाच आला पाहिजे तरच समजायची आपली गोडीशेव ही व्यवस्थित झालेली आहे. त्यानंतर आता एक पातेलं डाळीचं पीठ घेतलं तर एक पातेलच इतका गूळ घ्यायचा आहे. थोडासा एका पातेल्याला कमी घ्यायचा आहे. गूळ हा नेहमी किसून घ्यायचा आहे. विळीने कापून घ्यायचं किंवा किसणीने किसून घ्यायचं आहे. म्हणजे योग्य प्रमाण असतं. पाक पण जास्त होत नाही आणि कमी पण होत नाही. जर तुम्ही एका वाटीची बनवत असाल तर एक वाटीला कमी इतका गूळ घ्यायचा आणि म्हणजे तुम्ही कुठलेही मेजरमेंट करू शकता, पण त्याला सेम गूळ हा तेवढाच घ्यायचा. त्यानंतर 2 ते 3 चमचे इतकं पाणी घालून घेतलं याच्यामध्ये. आता जास्त पाण्याचा पण वापर करायचा नाही. आता गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवरतीच करायचा. शक्यतो मोठी कढईच वापरायची. त्यानंतर पाक हा चांगला होण्यासाठी त्याच्यामध्ये परत 1 चमचा तेल ॲड करायचं किंवा तूप असेल तर तूप पण घालू शकता. तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तूप पण घाला किंवा तेल, दोन्हीतून एक कोणतं तरी वापरा. बघू शकता आता इथं पाक तयार झालेला आहे. पाक म्हणजे पूर्ण हा गूळ वितळून थोडासा घट्टसर होऊ द्यायचा आहे. त्यामध्ये आता आपण घालणार आहे कलर. रेड कलरचा हा आहे, फूड कलर आहे हा रेड कलरचा. यामुळेच रंग येतो मस्त छान असा गोडीशेवला. तर कलर घातल्यानंतर थोडंसं 2 मिनिटासाठी परत उकळू द्यायचा आणि पाक हा घट्ट होऊ द्यायचा आहे थोडासा. बघा आता गोडीशेव घालून घ्यायची पाकामध्ये. अगदी कमी करायचा. आता ह्या लेवलला गॅस अगदी कमी करायचा आहे आणि सर्व गोडीशेव टाकून घ्यायची पाकामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे. पाकाला गोडीशेव लागली पाहिजे सर्व. आणि करत असताना बघा उचटणी शक्यतो लाकडी असेल तर लाकडी घ्या किंवा जी असेल ती पण व्यवस्थित अगदी हळूवाररित्या करायची आहे. नाहीतर आपल्या गोडीशेवचे तुकडे पण पडू शकतात. शक्यतो होत नाही असं, पण कधी कधी. तर बघा छान असं पाकामध्ये भिजलेली आहे गोडीशेव. आता हा जो पाक आहे तो सगळा असा गोडीशेवने ऑब्झर्व केला पाहिजे. तर आता काढून घेऊ गॅस बंद करून. लगेच एका मोठ्या ताटामध्ये ओतून घ्यायची.
आणि जो पाक राहील शिल्लक तो पण गोडीशेवरून ओतून द्यायचा आहे. म्हणजे काहीच असं कढईमध्ये ठेवायचं नाही आणि थंड होऊ द्यायची चांगली. 15 ते 20 मिनटं लागतात थंड होण्यासाठी. तर बघा इथं फायनली आपली गोडशेव तयार झालेली आहे. खूप छान अशी गोडशेव झालेली आहे. आपण ज्या पद्धतीने बाजारमध्ये बघतो किंवा यात्रेमध्ये बघतो सेम तशीच गोडशेव आणि चवीला पण सेम तशीच झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब पण करा आणि खरोखर हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर कराच पुढं. कारण ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं असतील त्यांना खरोखर या व्हिडिओची गरज आहे. कारण मुलं नेहमी सारखं मागतात खाण्यासाठी. तर अशा वेळेस तुम्ही हेल्दी असं हे गोडीशेव तयार करून ठेवू शकता घरामध्ये. तर तुम्ही आवाज पण ऐकलेला आहे गोडीशेवचा तयार झाल्यानंतर कशी झालेली आहे आणि खरंच खायला पण इतकी छान झालेली आहे टेस्ट. तर विचारूच नका टेस्ट कशी झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद.